यांना जायचं असल्यामुळं, कारण आता आपल्या सगळ्यांचेच कार्यक्रम जरा व्यस्त आहेत आणि आपलाही कार्यक्रम आपल्या नियोजनापेक्षा खूप खूप पसरत चालला आहे. कारण हा आपला सगळा उत्साह आहे, त्या उत्साहाला कोणी अडवू शकत नाही. म्हणून आपण त्याला थोडी मुरड घालूया आणि मी विनंती करतो सुरेशजी अमृतकर सरांना की त्यांनी आमचे प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला मार्गदर्शन करावं, आपलं मनोगत व्यक्त करावं. सुरेश कारण काय हे मला थोडीशी गुरुजीचं कर्तव्य करावं लागतं. तसं माझे गुरुजी इकडं आहेत, पण मी तुमचं सिनियर असल्यामुळं थोडंसं गुरुजीचं मी तुमच्याकडे एखाद्याने आपसात बोलू नका. वर्गामध्ये कसं विद्यार्थी एकमेकांमध्ये बोलत राहतात, शिक्षक नसला की थोडंसं डिस्टर्ब झालं की तसं आपलं झालेलं होतं. आता तसं मी सांगण्याचा प्रयत्न केला मुलांना, पण ते अजून लेडीजमध्ये तसंच आहे वातावरण, तिकडे काही जाता आलं नाही मला. तर थोडंसं महिलांना माझी विनंती आहे, महिलांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे, महिलांना मला पुन्हा एकदा विनंती आहे, कृपया माझ्याकडे फक्त 5 मिनिटं लक्ष द्या. 5 मिनिटं घेतो तुमचे, फार वेळ घेत नाही. कारण मला इथून पुन्हा लोह्याला जायचंय. मी खूप वेळ झाला इथं तात्काळ बसलोय, कारण याचा सहभाग आपला या कार्यक्रमामध्ये आमचे विश्वनाथ पंडे आणि मी दोघेही कृषी विभागातले आहोत, दोघेही सेवानिवृत्त आहेत. कृषी विभागातील आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचा असाच एक स्नेहमिलन मेळावा इथं आहे. बरं का बोला की स्नेहमिलन मेळावा असल्यामुळे मी घाई करत होतो आणि पुंडे साहेबांचं तळमळ चालू होती की माझे पेशंट आहेत. मी म्हणतो तुमच्या पेशंट माझे तिकडे आलेले आहेत, म्हणतो आपण दोघं काहीतरी मार्ग काढूया आणि म्हणून आम्ही दोघांनी ही शक्कल लढवली. अध्यक्षांनी त्यांनी त्यांचा अध्यक्षी समारोप केला आणि आता मला पण असंच काहीतरी तुम्हाला सांगून जायचं, तुमचा दिवस आहे हा, नक्की तुम्ही दिवस हा एन्जॉय करा, त्याच्याबद्दल कुठलीच शंका नाही. खूप दिवसानंतर आपण भेटलो तिथं. तर या ठिकाणी आपण सर्व उपस्थित असलेले आमच्यावरील सर्व आदरणीय गुरुजन, आमचे उल्हासजी देवडकर, त्यांच्या मिसेस आणि उर्वरित सर्व आपण आमचे सर्व स्नेही आणि आमच्या सर्व बहिणी आणि वहिनी, आपण इथं गेट टुगेदर आलो. तर गेट टुगेदरचा सुद्धा एक संकेत असायला पाहिजे. तुम्ही आमचा आदर्श घेऊन तुम्ही हा कार्यक्रम केला, त्याच्याबद्दल मला पहिल्यांदा तुमचं मला अभिनंदन करायचं आणि आभार पण मानायचे. कारण हे काय आहे माहिती आहे का, जीवनामध्ये माणसांच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी करायच्या, कुठेतरी स्नेह असला पाहिजे, मैत्री असली पाहिजे, एक विरंगुळा असला पाहिजे. थोडक्यात सांगायचं म्हणजे काही विरंगुळा असला पाहिजे. आणि विरंगुळा करण्यासाठी आज जे काही मीडियामध्ये साधनं आहेत ते सगळे कृत्रिम आहेत, नैसर्गिक नाहीत. टीव्ही सिरियल असतील, टीव्हीचे शो असतील, टीव्हीचे कुठले पिक्चर असतील, हे सगळे कृत्रिम स्नेहाचे माध्यम आहेत. नॅचरल आणि नैसर्गिक कर्मणूक आणि मनमिलनाचे साधन हे फक्त माणसाला माणूस आणि बालपणाचा मित्र मिळणं. आपल्याला म्हटलं जाते की सब कुछ मिलना लेकिन लंगोटिया नहीं मिलना. लंगोटिया मिलने की बात क्या है, सब कुछ खत्म. असा आज झालेला आहे. त्यामुळे तुमचा एवढा स्नेह वाढला की कार्यक्रमावर दुर्लक्ष व्हायला नव्हतं, म्हणून मी थोडंसं मध्ये डिस्टर्ब केला. आता आपल्याला सर्वांना ह्या स्नेहमिलन मेळाव्याचा कंटिन्यू पुढच्या वर्षामध्ये करण्याबद्दल मी थोडक्यात बोलणार आहे. मी जास्त काही वेळ घेणार नाही, कारण मला पण तिकडे जाण्याची घाई आहे. आता बघा, आपण सगळ्यांनी लहानापासून मोठे झालो, शाळेत आलो. शाळा आपल्या कशा होत्या, तुमच्या आमच्यामध्ये किती वर्षाचा, मी 74चा मॅट्रिक आहे, तुम्ही 79चे मॅट्रिक आहे. तुमच्यात आमच्यामध्ये 5 वर्षाचा फरक आहे, काही फारसा फरक नाही. तुम्ही आणि आम्ही एकाच जनरेशनचे आहोत, आपल्यामध्ये जनरेशन गॅप नाही. तुमचे आणि आमचे विचारसरणी सारखी आहे. तुम्ही ज्या पद्धतीमध्ये शिक्षण केलात, आम्ही ज्या पद्धतीत शिक्षण केलं, तुम्ही पण त्याच पद्धतीमध्ये, त्याच वातावरणामध्ये, त्याच प्रक्रियेमध्ये तुम्ही शिक्षण
शिक्षण घेतलेलं आहात, आम्ही घेतलेलं आहोत. आपल्याला कल्पना असेल की पूर्वीच्या काळामध्ये आणि आजच्या काळामध्ये शाळेच्या मुलामध्ये काय फरक आहे. आता आज शाळेतला मुलगा जातोय पहिलीला, दुसरीला, तिसरीला, त्याला काय काय राहते. त्याला युनिफॉर्म राहतो, त्याला स्कूल बॅग राहते, त्याला वॉटर बॉटल राहते, खाण्याचा डबा राहतो की नाही. आपल्या काळात काय होतो, काय होतं आपल्या काळात, काहीच नव्हतं. काय होतं, काही नव्हतं. आपल्याकडे शाळेची बॅग म्हणजे काय होती, हायब्रिडच्या ज्वारीची पिशवी रिकामी झालेली, त्याच्यामध्ये दप्तर टाकून द्यायचा. किती मजा. कोणाला शाळेला माहिती आहे का आपल्याला क्या कुठं आहे बाबा स्कूल बॅग. वॉटर बॅगचं नाव प्रकार नाही. शाळेमध्ये जर तहान लागली, शाळेचं जे हौद राहते त्या हौदाच्या नळाला पाणी, तिथं जायचं, त्या हौदात हात सुद्धा लावायचं नाही का, तुटीला तोंड लावायचं. हात कसा लावायचा, हात लावायचा, हात तुटीला तोंड लावून पाणी प्यायचं. असा हात पुसायचा आणि पडायचं. इंडोरमध्ये निघून पाणी प्यायचं, पुन्हा क्लासमध्ये जायचं. थोडा जर उशीर झाला केसरासारखे उशीर का झाला पण छडी घेऊन आणायचे. असे व्यक्ती आपल्याला. त्याच्यामुळे आम्ही आदरयुक्त भीती होती आम्हाला आमच्या सरांची की वेळेमध्ये जाणे आणि बाहेर आल्यावरही कुठल्या प्रकारच्या खोड्या करायच्या, कुठल्या प्रकारच्या एकमेकाचे खोड करायचे हे सुद्धा करत होतो, केलेलं आहोत. त्याच्यामुळं हे आजचे जे आहेत, या आजची जी प्रथा आहे ती आपल्या काळात नव्हती आणि ती येणार पण नाही, कधी येणार नाही. त्याच्यामुळं हे आपला अतिशय आनंद आपल्या जीवनात एक अमूल्य असा आठवणीचा ठेवा आहे आणि ही आठवण सगळ्यांनी जपली पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला अजून एक शाळेमध्ये कधीही आपण खर्चिकपणा केलेला नाही. आपल्या आईवडिलांना कधीही खर्च लावला नाही. आपण काय करत होतो की पुढच्या वर्गामध्ये जे हुशार विद्यार्थी असतील आणि जे पुस्तकं जपून ठेवत असतील त्यांची पुस्तकं सेकंड हँड अर्ध्या किमतीमध्ये घेण्याची प्रथा होती त्या काळात. बरोबर आहे, अर्ध्या किमतीमध्ये घ्यायचे आणि मग त्या अर्ध्या किमतीमध्ये घेऊन त्याला नवीन पोरे आम्ही कव्हर लावायचे आणि नव्यासारखे त्याला वापरायचे. अर्ध्या किमतीच्या पुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला नवीन पुस्तक घेतल्याचा आनंद मिळायचा. तो आनंद आज मिळू शकत नाही, नव्या पुस्तकात मिळू शकत नाही. हा एक आपला आनंदाचा ठेवा. त्याच्यानंतर आपल्या गेल्या वर्षीच्या वह्या अर्ध्या राहिल्या, थोड्याशा शेवटच्या राहिल्या, त्या सगळ्या फाडायच्या कोरेपानं. त्याची एक वही प्रेसमध्ये जायची, चौधरीची प्रेस होती, रंगोळी करायचं आम्ही त्याची. म्हणजे आम्ही आमच्या पालकाची किती बचत करायचो हे आपल्याला घेण्यासारखं आहे. हे आपल्या मुलांना, नातवांना सांगितलं पाहिजे, आवर्जून सांगितलं पाहिजे. याच्यामध्ये कमीपणा कुणीही दाखवू नका. तुम्ही तुमच्या नातवंडाला, आज कित्येक जणांचे नातवंड इथं आले, त्यांना ह्या गोष्टी सांगा, कारण हा सुद्धा एक खूप मोठा अतिशय आनंदाचा ठेवा आहे. याच्याबद्दल आनंद अमर्याद आहे. याला किती लाखो रुपये किंमत दिली तरी आपल्याला या आनंदाची कुणी बरोबरी करू शकणार. त्याच्याबरोबर आपल्याला युनिफॉर्म वगैरे काय होतं, काहीच नव्हतं. वर्षातून 2 ड्रेस मिळायचे, एक दसऱ्याला किंवा दिवाळीला आणि एखाद्या गुढीपाडव्याला. त्याच ह्याच्यावर आपलं वर्ष चालवायचं. मग ते खेळता खेळता घसरगुंडी करता करता पॅन्ट फाटली किंवा चड्डी फाटली तर त्याला ठिकाण लावायचं, पण नवीन मिळायचं. नवीन चड्डी किंवा नवीन आम्हाला कधी मिळायचं नाही. फाटलं तर त्याला ठिकाण लावून तसंच शाळेमध्ये जात होता. ह्या पद्धतीमध्ये तुम्ही आणि आम्ही जगलेलो आहोत. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं हे जरी असलं, पण आपण जेव्हा एखाद्या वेळेस मागणी केली तर आपल्याला पहिल्यांदा कधी आपले आई वडील हो म्हटलेच नाही. अजूनही आठवण बघा, कोणाचेही आई वडील आपल्याला हो म्हटलेच नाही की बाबा चड्डी फाटली, बाबा शर्ट फाटलंय, आई शर्ट फाटलंय. बाबाला तर बोलायची वेळच म्हणजे हिंमतच व्हायची नाही. सगळं काय रिकमेंडेशन आईकडे असायचं. मग तिनं हळून सांगायचं काय नाही दिलं म्हणजे आता कारण उन्हाळा आहे म्हणजे त्याला काही द्यायचं नाही. दिवाळी शिवाय ड्रेस नाही, पाडव्याशिवाय ड्रेस नाही. असं एकदा आदेश झाला की गप्पी आपलं ते ठिगळ लावायचं, आई ठिगळ लावून द्यायचं, आपलं जायचं शाळेला. अजिबात त्याचा अपमान वाटायचं नाही, दुःख वाटायचं नाही, काही नाही. विसरलं की निघून जायचं. एवढा आनंद होता. त्या आपल्याला त्या तशा पद्धतीमध्ये आपल्याला एक आनंद असा मिळायचा की एवढं आम्ही दुःखामध्ये सुद्धा आनंद शोधण्याचा प्रयत्न केला. आणि
आज आपण एकमेकांबद्दलच्या बालपणी ज्या कोणी आपण खोड्या केल्या असाल, काही केल्या असेल, परंतु आज हे जेवढं घट्टपणाने एकत्र आलो या स्नेहमिलन मेळाव्याला, या स्नेहमिलन मेळाव्याची हीच स्नेहता, हीच आपला एकमेकाचा आदर आणि प्रेम हे कंटिन्यू ठेवण्यात आलं पाहिजे. म्हणून ही जी दोस्ती आहे आपली जी दोस्ती आहे, ही दोस्ती कायमची टिकली पाहिजे. आणि ही दोस्ती टिकवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर मी आता तुम्ही जसा आमच्या बॅचचा आदर्श घेऊन तुम्ही केला, तसं आम्ही आता पुढचं पाऊल आम्ही आता सुरू केलं. गेल्या महिन्याच्या 25 तारखेला आम्ही नांदेडला स्नेहमिलन मेळावा घेतला. त्याच्यामध्ये आम्ही असं ठरवलंय की बाबा आता आमचे काही कुठले गरजा राहिल्या नाही. मगाशी बोलता बोलता डॉक्टर पुंडे साहेबांनी चांगला विषय सांगून गेले, त्याच विषयाचा धागा धरून मी बोलतो. त्यांनी सामाजिक कार्यावर डोनेशन द्या, कुठेतरी मदत करा हे म्हटलेलं आहे. पण मी त्याला थोडंसं व्यापकता देण्याचा प्रयत्न करतो की आपण काय करावं. ह्या स्नेहमिलन मेळाव्याच्या निमित्ताने, ह्या निमित्तानं आपले वेगवेगळे मित्र एकत्र आलो. तुम्ही कुठे असा, तुम्ही एक 7 लोकांची 11 लोकांची कमिटी करा आणि प्रत्येक महिन्याला यथायोग्य कंपल्सरी, बरं कोणी सुटका नाही, यथायोग्य किती ठरवा, 1000 रुपये ठरवा, 500 रुपये ठरवा, 2000 रुपये ठरवा, जमा करा. तुम्ही आज इथं काही वाघमारे सरांनी केलंय, त्याच्यानंतर उत्तमानंद चौधरीने केलंय, यावेळेस स्पॉन्सरशिप मिळाली तुम्हाला, पुढच्या वेळेस कुठून मिळणार आहे? दरवर्षी उत्तमानंद वाघमारे सर मिळणार आहेत ते आपल्याला नाही. म्हणून हे आपल्याला स्वबळावर आपल्याला उभं राहायचं आहे. आणि हे स्नेह मिळून मिळावा, कोणालाही ओझं होणार नाही अशी आपण प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे. म्हणून इथून पुढं आता यावेळेस आपण उत्तमानाचे आणि वाघमारे सरांचे आपण आभार मानूया. अजून कोणी लोकांनी जे काही स्पॉन्सरशिप केली असेल तर त्यांचे आभार यावे. परंतु पुढच्या वेळेस त्यांना हे ओझं त्यांना देऊ नये या मताचा मी आहे. आणि या निमित्तानं तुम्ही जेवढ्यानंतर म्हणा केव्हा तरी तुम्ही हा निर्णय घ्या, किंवा जे काही संयोजक आहेत त्यांनी ही विचारात घ्या की आपल्याला जो काही फंड जमा होणार आहे, या फंडातून काय करायचंय. सामाजिकच काम करायचं, कुठलंही असो सामाजिक काम करा. काम कसं करायचं, आपल्या घरामध्ये कोणी आपल्या मित्रापैकी कोणी आजारी पडलं तर त्यांना मदतीची आपण हे करायची, मदत करायची. किंवा सडनली कोणाला काही झालं आणि काही त्याला मिळालं नाही, मदत मिळाली नाही, तर आपल्या ह्या फंडातून मदत करायची. कोणाची वसूल करायचं बरं का, सोडायचं नाही. कारण फंड हे तसाच राहिला पाहिजे. म्हणजे फंड हे फक्त ते एमर्जन्सी म्हणून तुम्हाला, कारण काय जेव्हा एखाद्याच्या घरामध्ये खूप ठिकाणी आता असं झालेलं आहे की कित्येक ठिकाणी आता कशी उल्हास टेपळाला बोलता म्हणले की आता आम्ही दोघं आमच्या नातवंडाकडे जवळ राहिलो. माझी तशीच अवस्था आहे, माझा मुलगा माझ्याकडे जवळ नाही, दोन्ही मुलं माझी मुलगी नाही, माझी बायको जवळ. आता उद्या जर न जाणं काही कोणाला घडलं तर बायकोला सुद्धा म्हणलं मला काही घडलं, मला काही म्हणजे आरोग्याचा किंवा हेल्थचा काही प्रॉब्लेम आला तर मिसेसला काय एवढं लक्षात येणार आहे का. म्हणून ही फंडाची योजना, आमच्या मित्राची फंडाची योजना आहे. बाबा काही झालं तरी आम्हाला आपल्यातले 2-3 माणसं जाऊन तिथं आर्थिक मदत करू शकू आपण. आणि ती आर्थिक मदत त्यासाठी खूप अतिशय मोलाची राहणार. आणि म्हणून ह्या मोलाच्या मदतीसाठी म्हणून फंड जमा करा. आणि जर समजा हा खर्च झाला नाही वर्षभर, कोणाला काही झालं नाही, सगळे तुम्ही तर आता स्लोगनच केलाय की 10 वर्ष कोणाला काही होणार नाही, हे तर आनंदाची गोष्ट आहे. आपल्याला जर काही नाही झालं तर पुढच्या वर्षी पुन्हा हा गेट तर आनंद करूच आहे ना. दरवर्षी ह्या फंडातून आपण आपला आनंद साजरा करूया, किंवा एखादा सामाजिक उपक्रम हाती घेऊया जे की आपली कमिटी ठरवेल. म्हणून या पद्धतीनं आपली मैत्री टिकून राहील, दोस्ती टिकून राहील आणि एकमेकाला मदत होईल आणि एक आपुलकी निर्माण होईल, एक जिव्हाळा निर्माण, एक आशेचा किरण निर्माण होईल की आपण सगळे बाबा या ह्याच्यामध्ये आपण सुरक्षित आहोत. या पद्धतीनं जर आपण सगळ्यांनी जर प्लॅनिंग केलं तर ही दोस्ती आपली तुटणे की नाही, ये दोस्ती आपण नाही तोडेंगे. तर त्याच्याप्रमाणे मी एक दोस्तीबद्दलचं एक पु ल देशपांडेचं एक वाक्य आहे, वाक्य मी वाचून दाखवतो आणि माझं भाषण संपवतो. दोस्तीची अशी एक व्याख्या पु ल देशपांडेने केलेली आहे की दोस्ती हे प्रत्येक माणसाच्या जीवनातील अतूट असं नातं आहे. या जगात असा कोणी नाही की ज्याला मित्र नाही, कोणी नाही की ज्याला मित्र नाही असं होऊ शकत नाही.
दोस्तीसाठी रक्ताच्या नात्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे दोस्तीसाठी वयाची अट नाही. दोस्तीसाठी शिक्षणाची अट नाही. अशिक्षित आणि शिक्षित माणसाची होऊ शकते. दोस्तीसाठी वयाची अट नाही आणि दोस्तीसाठी गरीब श्रीमंतीची पण अट नाही आणि दोस्तीसाठी जाती धर्माची पण अट नाही. म्हणून हे दोस्ती जे शब्द आहे, दोस्तीचे शब्द जे DOSTI, दोस्ती इंग्लिश शब्द, तर याच्यामध्ये असं आहे की मैत्री अशी करा, मैत्री अशी करा की ती दिसली नाही तरी चालेल, परंतु तिची जाणीव क्षणोक्षणी झाली पाहिजे. म्हणून दोस्ती हे शब्द टी फॉर दूर रहकर भी पास हो, वो औरों से जो खास हो, यस सबसे प्यारा एहसास हो, टी तकदीर को जिसकी तलाश हो, आई थिंक आप हो, आई थिंक वो आप हो, म्हणजे तुम्ही आहात, अशी ही दोस्तीची व्याख्या आहे. आणि म्हणून दोस्ती खूप चांगली गोष्ट आहे. जीवनामध्ये दोस्ती असली पाहिजे, जीवनामध्ये कायमची दोस्ती असली पाहिजे आणि दोस्ती ही कायम टिकवावी. त्याच्यातूनच आपलं हे जग आपल्याला अगदी सुंदर असं दिसेल. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. कोणाच्या अगोदर आता केवळ 2 भाषणं आहेत आणि ती दोन्ही भाषणं मी अगदी गॅरंटी सांगतो, ती भाषणं होण्याच्या आधी ती अगदी सुश्राव्य आहे. तुम्हाला जेवणाचा जसा आनंद मिळणार आहे, त्या 2 भाषणाचाही तसाच आनंद मिळणार आहे. मी काहीही वेळ न घेता आपले सर्वांचे आवडते सोनटक्के सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोबल मार्गदर्शन व्यक्त करावं. सोनटक्के सर. निमित्तानं या ठिकाणी जमलेली मंडळी आणि या मेळाव्याचे अध्यक्ष, आमच्या मातीचं भूषण आणि ज्यांनी सर्पाच्या विषयाला सुद्धा म्हणजे अमृतामध्ये रूपांतर करून हजारो पेशंटचे जीव वाचवले असे आमचे आदरणीय मुख्य भूषण असणारे कोंडे साहेब, ज्यांनी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामध्ये आयुक्त पदावर राहून हजारो शेतकऱ्यांना न्याय दिला. व्यवस्था काय असते शासनाची ही गोरगरीब शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलेली आहे. असे माझे आवडते विद्यार्थी सुरेश आंबोलीकर. आणि नुसता तो अधिकारीच नाही तर आपल्या पत्नीच्या रूपात त्यांनी नांदेड जिल्ह्याचा कारभार सुद्धा पाहिलेला आहे. त्या सुखबाईचं सुद्धा या ठिकाणी तिसरे पाहुणे ज्या उल्हासनं या मुखेडचं नाव महाराष्ट्र शासनाच्या BNC विभागामध्ये मुंबईच्या कार्यालयामध्ये कायमस्वरूपी कोरलेला आहे असा यशस्वी अभियंता जीव लहान कीर्ती महान हजारो जणांना भेटले की म्हणतात सर तुम्ही मुखेडचे काय, मग मुंबईला उल्हास कोण आहे, तर आमची छाती फुगून यायची, अरे मग माझा विद्यार्थी आहे असं म्हणत असताना हा अभिमान हा गर्व आमच्या हृदयामध्ये आम्ही कायमस्वरूपी ठेवत ठेवलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेले माझे सर्व सहकारी आणि या ठिकाणी सर्व जमलेले म्हणजे विद्यार्थी माझे, त्यांच्या अर्धांगिनी विद्यार्थिनी. आता सुरेश तुम्ही कार्यक्रम घेतला होता पण तुम्ही अर्धांगिनीला आणलं नव्हतं, त्यावेळी मी तुला सूचनाही केली की बाहेर का आणलं नाही होतं. तर आता याबद्दल आजच्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन याच्यासाठी की आपल्या पुरुषांना काय सवय आहे माहिती आहे का, तुला बस तुला काही कळणार, तुझं काही काम नाही. परंतु आता काय झालं असावं की आता तुमचं कोणी ऐकत ना, आता काय करत, आता म्हणजे तुला काही कळत नाही म्हणण्याची वेळ आता तुमच्यावर येऊ नका. आलं का लक्षामध्ये? आता तुम्ही आपली आपली जागा आपलं आपलं अस्तित्व ओळखून उभा राहा सगळे जमलेले, म्हणजे जीवन सुखात जाईल. आमच्या सुनांना त्रास देऊ नका. आलं का लक्षामध्ये? आता त्या सुद्धा तुमच्या बरोबरीनं 46 वर्षाच्या आयुष्यामध्ये तुमच्या त्या अर्धांगिनी म्हणून वावरत आहे. तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये साथ देत आहे. हा जो क्षण आहे तो अत्यंत म्हणजे
आमच्या हृदयामध्ये. नाहीतर आता एखादी शिक्षक मायासारखा चळवळीमध्ये असल्यामुळं आमच्या अंगावर शाली हालत पडत बी आहे. परंतु जे शिक्षक म्हणजे आपल्या आपल्या व्यवहारामध्ये आहेत, घरी आहेत, त्यांना म्हणजे हार एकदा लग्नात आणि एकदा शेवटी. परंतु तुम्ही जो हार घालून आमचा सत्कार केला त्या शैलीची ऊब राष्ट्रपतीने घातलेल्या शैलीपेक्षा जास्त आहे असं मला वाटतं. आणि हा जो हार आहे त्या हारातील प्रत्येक कळीत तुमचं प्रेम तुमचं आणि तुमच्या विशेष चढलेलं आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. आणि या प्रेमाच्या शिदोरीवरच आता विश्वंभर मला म्हणाला, असे पण पोरं म्हणते असं तुम्ही म्हातारे होणार की नाही, आणि तो भाडे तुम्हाला का देपणा झाले, आम्हाला असं वाटायला हो तुम्ही म्हातारे होईल ना, आम्ही म्हातारे व्हायला. म्हणजे मी सांगतो त्यांना, बेटे हो तुमचं एवढं प्रेम आहे की त्यांनी यमाची काय ताकद आहे मला आम्हाला कधीच कळलं मला काय लक्षात ताकद नाही ना. म्हणजे एवढं भरभरून तुम्ही प्रेम देता, आमचा आदर करता, मान करता. अरे एका घरात राहणारे भिंतीच्या आड राहणारे सख्खे भाऊ, एवढंच काय अगदी म्हणजे बहीण भाऊ बहीण भावात राहिली नाही, भाऊ भावात राहिला नाही, मुलगा बापात राहिला नाही, सून साजऱ्यात राहिली नाही. आणि या असल्या धगधगत्या आणि बदललेल्या काळातही तब्बल 50 वर्षांनंतर तुम्ही आमचा आदर करता, पदस्पर्श करता. याच्यावर मोठी मान, याच्यावर आनंद कधीही मिळू शकत नाही कोणामध्ये. तुम्ही कितीही बंगले बांधा, कितीही कार घ्या, बँक बॅलन्स करा, सोन्याला अगदी म्हणजे मडवून टाका तुम्हाला, परंतु हा जो आनंद आहे, हे जे प्रेम आहे, या प्रेमाची बराबरी आयुष्यामध्ये कोणी करू नये असं माझं स्पष्ट मत आहे. आलं लक्षामध्ये. आणि आज तुम्हाला माहित आहे काळ बदलला आहे. सुरेशने सांगितलं, मोठे साहेबांनी सांगितलं काळ बदलला. सुरेश तुला अशी आठवण येते की हॅमची म्हणजे बियाण्याची पिशवी तुझ्या खेड्यावर होती, ढिगळाची चड्डी होती. आणि आम्हाला आम्ही नोकरी लागलं तेव्हा एक ड्रेस होत आहे ते दो संध्याकाळी सकाळी घालून येऊ. आमची काय हाल वेगळी होती वाटलं. अलग लक्षामध्ये आम्हाला शाळेला जाताना गरम भाकर कधीच मिळाली नाही. म्हणजे सकाळी म्हणजे संध्याकाळी केलेली खाराची पोळून भाकर हे आमचं म्हणजे काय ब्रेकफास्ट. आणि कडचं ब्रेकफास्ट इडली सांबर समोसा म्हणजे आमचं काय होतं माहिती का, शिडी रोटी आणि खाराची पोळ. म्हणजे आम्हाला आठवणी येत नाही काय द्या, आम्हाला आठवणी येतात. त्या आठवणीमध्ये 100-150 पावाई होती आमच्या त्या काळामध्ये. मला सांगा आठवा म्हणजे समाज विद्यार्थी कसे होते. 12वीच्या 10वीच्या मुलींना दिवसामध्ये मारणारा छोटं एक मास्तर असेल महाराष्ट्रामध्ये, मला सांगा तुम्ही, तरी पोरी खाली हातात मी पडलो काय मला माहिती आहे की नाही तुम्हाला. म्हणजे हा अनुभव ही जी शिदोरी आहे ती आजही आम्ही जपून ठेवलेली आहे. आणि देश प्रेम, देश वात्सल्य, तो जिव्हाळा हा कायम स्वरूपी आहे मित्र. अलग लक्षात. आणि परंतु तुम्हाला सांगायचं आता एक शिक्षक म्हणून आपण सुद्धा आता सिनियर सिटीजन आहात, तुमचं वय झालंय. अलग लक्षामध्ये तुम्ही आता परिपक्व झाला विश्वंभर. आता तुम्ही सुद्धा आता जगायला शिका स्वतःसाठी. आतापर्यंत मुलासाठी नातवासाठी मरमर केलात, बंगले बांधलात, गाड्या घेतलात, साड्या घेतलात, माळ्या बांधलात, परंतु आता स्वतःसाठी जगा. कसं आहे माहिती आहे का, कधी कधी काय होते, मला जगायचं म्हणून काळ निघून जातो आणि जीवनाच्या शेवटी असं कळते अरे त्या जगायचं राहूनच गेलं अशी अवस्था तुमची होऊ देऊ नका. अलग लक्षामध्ये परिस्थितीमुळं कुटुंबाच्या परिस्थितीमुळं, वडिलांच्या परिस्थितीमुळं तुम्हाला जगता आलं नाही. व्यवहारासाठी, मुलासाठी, मुलीसाठी मर मेला, काबाड कष्ट केला, नोकऱ्या केला, व्यापार केला. काला दत्तू निमंत्रण द्यायला आता माझ्याकडे कोणाला दत्तू त्याला तुला दत्तू आता तुझं बघ रे पोरायचं सोडून दे की जाता आता पोरायला सोडून दे. आता जग चांगलं पत्नी तू असं जर तुला म्हणलो होता, बालो आला होता म्हणून आला होता. सगळे पोरं निमंत्रण द्यायला माझ्याकडे आले होते. तेव्हा त्यांना सांगितलं की बेटे हो आता तुम्ही जगा, चांगलं जगा. आणि आता पती पत्नीचं नातं हे फार मोठं सेन्सिटिव्ह नातं निर्माण झालेलं नाही, संवेदनशील. थोडे काय झालं की तुम्हाला राग येते. नुसतं भाजीमध्ये मीठ घातलं तरी अक्कल आहे किंवा सगळं मीठ घातलीच काय म्हणतात, निम्मा कसं करतात. पण तेच वाक्य
सांभाळून बोला. अगं आपल्याला डॉक्टरनं कमी मीठ खायला सांगितले बरं, आज थोडं जास्त पडल्यासारखं वाटायलंय असं म्हणा की दिमाग करू नका तसा. त्यामुळे भावना दुखवतात. अलीकडे शारीरिक आपल्या गरजा एकमेकांच्या संपलेल्या असतात नव्हे, त्या संपत आलेल्या असतात. म्हणून लग्नानंतरचे वर्षे 2 वर्षे 5 वर्षाचा जो स्नेह असतो, संबंध असतात, ती जी आपुलकी असते, ती जवळीकता असते, ते हळूहळू मुलांच्या मुलींच्या नातवांच्या म्हणजे रूपानं ती कमी होऊ लागते. आणि त्यामुळं आपण ह्याचा साकल्यानं आपल्याला विचार करणं भाग आहे अलगा लक्षामध्ये. आणि त्या दृष्टिकोनातून आपण एकमेकांना समजून घ्या. अलीकडची पिढी फार सेन्सिटिव्ह झालेली आहे. अलीकडच्या पिढींना बोललेलं मुलं असतील मुली असतील त्यांना बोललेलं सहन होत नाही. आणि आता तुम्ही म्हणता की बा तुमचं आरोग्य असं चांगलं का आहे, तर मी तुम्हाला आरोग्याची पुंजी देतो. आरोग्य का चांगलं राहू शकते माणसाचं की तुम्ही पहिल्यांदा टेन्शन फ्री राहा. घरावर बॉम्ब पडणार आहे म्हणलं तरी पडू द्या, मला जेवू द्या बघा. अलग लक्षामध्ये कसलं टेन्शन घ्यायचं नाही. मुलगा नीट वागत नाही, सून नीट वागत नाही, ती मानच देत नाही, चहाच करून देत नाही, न देऊ द्या. तुम्हाला करता येते की नाही करून तुमचं तुम्ही प्या. अलग लक्षामध्ये कुठल्याच गोष्टीचं, पैशाचं, मुलाचं, मुलीचं, जावयाचं, सुनाचं कसल्याच प्रकारची चिंता करू नका. चिंता एक आधुनिक फार मोठा रोग जडलेला आहे. 3 वर्षाचं 2 वर्षाचं कार्टी सुद्धा म्हणायले. काय म्हणायले माहित आहे का की उगवच आहे, मला टेन्शन देऊ नको. आता त्या कार्टीला काय टेन्शन आहे? 2 वर्षाचं 3 वर्षाचं टाकता की नाही मला सांगा तुम्ही. म्हणजे ही टेन्शनची बिमारी फारच घातक आहे. टेन्शन घातक टेन्शन नाही कोणाला मला सांगा तुम्ही. मला आहे, विदेशला आहे, डॉक्टर साहेबाला आहे, इथं बसलेल्या सगळ्यालाच देशाचं टेन्शन आहे. कोणाला आरोग्याचं आहे, कोणाला कुटुंबाचं आहे, कोणाला रोगाचं आहे, कोणाला बिमारीचं आहे, कोणाला लेख नांदिना झाले म्हणून आहे, कोणाला सोडून दिले म्हणून आहे, कोणाला सोडून देण्याच्या वाटावर आहे म्हणून आहे. एव्हरीबडी हॅज टेन्शन. परंतु जी गोष्ट आपल्या हातात नाही त्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. लक्षात. नंबर 2, आहारावर नियंत्रण ठेवा. काय बी दिसलं की खाऊ नका, केव्हाही खाऊ नका, कितीही खाऊ नका. एका विद्वानाने सांगितलंय हॅलो, जगामध्ये हजारो जीवजंतू आहेत, लिव्हिंग क्रिएचर्स. माणूस असा एकच हलकट प्राणी आहे की तो पोट भरल्यानंतर सुद्धा खातो. म्हैस सुद्धा हिरवगार गवत टाकलं तर असं पसरून बसते वरी पोट भरलं की. पण आपण समजा मला जास्त बासुंदी आवडत असेल का, तळलेले भजे आणि एक वाटी हो घरच्या दुधाची आहे हो सर घ्या म्हणजे की मी जेवून आलो तर मी खातोच. किंवा जर कोणी मांसाहारी असेल त्याला म्हणजे की गावरान कोंबड्याचा 2च पीस घ्या की त्यानं खातेच. म्हणजे जगातला कुठलाच प्राणी लिव्हिंग क्रिएचर्स हे पोट भरल्यानंतर खात नाही. आपणच असे आहोत, आपण पोट भरल्यानंतर सुद्धा खातो. आरोग्याला घातक आहे की अलग लक्षामध्ये. म्हणून आहारावर कंट्रोल ठेवा. रात्री 12-12 वाजता 3-3 वाजता मी रेल्वेनं प्रवास केल्यानंतर पाहिले मच खाते. 3ला काय झालं मला सांगा. काही खाते, कितीही खाते. आणि आपलं पोट म्हणजे कचरा कुंडी नव्हे. जसं कचरा कुंडी टाकतो की नाही काही, तसं आज सवय लागलेली आहे कचरा कुंडी टाकायची. टाकल्यानंतर पोटात काहीही टाकायची. तुम्हाला हसू येत असेल परंतु ही वास्तवता आहे. काही खातो आपण, कितीही खातो आणि केव्हाही खातो. खाऊ नका. व्यायाम आणि माणसात राहा. आताच आमच्या कौशल्य पुरुषे म्हणजे काय सांगा म्हणजे मला काही कामच नाही एवढं लागलं झाले म्हणजे मला कोणी बोल ना, मला कोणी ऐकू येईना, घरी कोणी बोलना, बाहेर कोणी बोलना. एकांतवासा अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणून माणसात राहा, छंद जोपासा, व्यक्त व्हा, मित्र मिळवा. कोणतीही व्यसन लावून घ्या. व्यसन चांगले ते व्यसन लावून घ्या सुरू करतात फुकायला. आलं लक्षामध्ये. म्हणजे माणसात राहिल्यानंतर एकमेकांचं सुखदुःख कळते, तो आपल्याला सांगतो. आणि एकमेकांचे दुःख सुख शेअर केल्यानंतर माणूस आनंदी होतो. आता इथे बसलेल्या माझ्या मुली आहेत,
शिक्षिका निर्माण केला पाहिजे मित्र. जी मुलगी वडिलांना सांगू शकत नाही, जी मुलगी आईला सांगू शकत नाही, ते ठिकाण आम्ही निर्माण केलेलं आहे. तेवढा विश्वास, तेवढी श्रद्धा, तेवढं प्रेम हे आम्ही निर्माण केले त्या मुलीच्या ठिकाणी, त्या मुलाच्या ठिकाणी. हे आमचं भांडवल आहे, हे आमचं भांडवल आहे, हे आमचं कॅपिटल आहे, हे आमची इमारत आहे, हे आमचं म्हणजे बजेट आहे आम्ही निर्माण केलं जीवनामध्ये. आणि या बजेटच्या शिदोरीवरच आम्ही उत्तम आरोग्य सांभाळलं. आलं का लक्षामध्ये? त्याला तेच औषध आहे, जर कुठलंही औषध नाही. म्हणून इतरांच्या हृदयामध्ये म्हणजे विश्वास निर्माण करा, प्रेम निर्माण करा. आणि आपण आवाजी जीवन जगतो, तुलना करतो. आता बायांना राग येईल, आधी कुंकला कोणत्या घरी गेलं, बाई तुमच्या घरी भांड्याला बाई नाही काय, आई बा उगं कुणाला जाऊन ये की भाड्याला नसेल बाई, पैसे नसते, तुमच्याकडे फ्रीज नाही काय, नसू दे की तुझी तू की आधी कुंकू देऊ. तुलना का करता विनाकारण? नको ते तिला लगेच नवऱ्याला म्हणते आमचा जन्म आता असाच जाणार आहे. फुटक्या बापाराची म्हणजे आमच्या अंगावर काहीच नाही, फुटका मनी सुद्धा नाही. आई माहिती त्याचे आई पण कसं कोणाला राहायचे, त्याला का टाकता येईल, त्याला का टेन्शन द्यायला तुला कर. आता जर तुझ्या घरी 10 दिवस होणार असं म्हणजे मजा राहत नसत, मी दुःख मानते काय. आता काय लक्षामध्ये म्हणजे हे असतं आभासी का जगता तुम्ही. एखाद्याचा नातू, एखाद्याचा मुलगा 10वीला मेरिट आला, त्याचं मेरिट आलं म्हणून आणि मधून 80% घेतलंय. आणि तुझ्या आतमध्येच तेवढी पोरं तुझ्या, तू केवळ तुला करते तुझ्या पोराची, त्याच्या नाताची. म्हणजे आभासी जीवन त्याला म्हणतो आपण, हे आहे. आणि विनोद म्हणून नाही, एक आलेली कहाणी आहे. विश्वंभर म्हणजे काय झालं, एका दिवशी एक लेखक फिरायला गेली मारुती ब्लॉकला. आणि फिरायला गेल्यानंतर ते एक महिला कोणाला स्कार्फ बनवून आली, नमस्कार हो सर. आता ह्याला थोडं बरं वाटलं, परिस्थितीने म्हणजे नमस्कार केल्यानंतर ह्याला गुदगुल्या झाल्या. ही स्वारी घरी जरा आनंदाने आली. आनंदाने आल्यानंतर पत्नीने विचारली काय, तिला लवकर घेतली घरी, काय आज मूड फार फ्रेश दिसतोय तुमचा. मग आज मला कोणीतरी नमस्कार केले, तर तिने म्हणजे मीच होते. आलं का लक्षात? म्हणजे तुम्ही किती आभासी जीवन जगता. अरे बाबा, तुम्हाला परक्या स्त्रीनं नुसतं तोड झाकलेला नमस्कार केली तर तुम्हाला गुदगुल्या व्हायला, तरी पत्नी म्हणून गुदगुल्या होऊ दे की. असं का करताय तुम्ही मला सांगा तुम्ही. म्हणजे तुम्ही आभासी जीवन असलं, नको ते जीवन असलं तुम्ही जगू नका. आलं का लक्षामध्ये? आपल्या जीवनसाथीला म्हणजे तेवढं प्रेम द्या ना, विचार द्या ना. आलं का लक्षामध्ये? समजून घ्या. या वयामध्ये सेन्सिटिव्ह होऊ नका, रागात होऊ नका, प्रत्येक गोष्टीसाठी इरिटेट होऊ नका. त्याच्यामुळे आरोग्य बिघडते, मनावर कंट्रोल निघून जाते. त्याच्यामुळे समजूतदारपणा घ्या. आणि समजूतदारपणा घ्यायला असे अध्यात्म, योगा, प्राणायाम, मेडिटेशन हे अत्यंत आवश्यक आहे. मेडिटेशन, मनाची एकाग्रता, मनाची शांतता, या सगळ्या गोष्टी फार मोठ्या आवश्यक आहेत. आलं का? आणि जगा, जिवंत राहू नका. जगणे आणि जिवंत राहण्यामध्ये फरक आहे. जगणे वेगळं, जिवंत राहणे वेगळं. जगायला शिका. म्हणजे आता तुम्हाला नवं वाटलं, म्हणजे मी नोकरीवर असताना मला ट्रेनिंगला पाठवलं सरकारनं मूल्य शिक्षणाच्या. तर 10वी म्हणजे डीएडच्या शिक्षकांना आम्हाला शिकवलं. त्या ट्रेनिंगमध्ये कोण होते माहिती का? प्राचार्य, कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, मुख्याध्यापक आपल्याच कसं काय नाव लागला होता. तर डीएडच्या शिक्षकांनी शिकवले आम्हाला अनमॅरिड. त्यांना मला 800 करोड लोक आहेत त्या जगात, त्यांना जगणं माहित नाही, त्यांना फक्त जिवंत राहणं. जगणी ही एक कला आहे. कसं जगावं? मस्तीच जगा. आता इथून गेल्यानंतर सांगाल ना, कोणीच म्हणायचं नाही व्हेरी गुड म्हणा, काही तो बरोबर आहे की नाही, मस्त म्हणायचं अगदी. नाहीतर दुर्मुखलेला चेहरा नाही हो सर, काय सांगा बघा, कालच तुम्ही पोट दुखालंय, बाय तुम्ही मारत आहे, आता राहू द्या, तुम्ही ट्रीटमेंट द्या. पण टेन्शन घेऊन चिंता करू नका आणि आपलं आरोग्य खराब करू नका. निश्चितपणे जगायला शिका, हे माझा उद्देश. मला आलं लक्षात. आणि निश्चित आरोग्यदायी, सुखी, आनंददायी जीवन जर जगायचं असेल तर ही इमारत चांगली पाहिजे. आता निसर्ग आहे, कधी आपण सगळे जाणारच आहोत दिवशी, हे सगळं जग सोडून, परंतु जात असताना सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला जाता यावं अशा प्रकारचं आरोग्याची एक गुरुकिली तुम्हाला सांगतो. छंद जोपासा, योग्य आहार घ्या, याचा
जबाबदारीतून मुक्त व्हा आता. नाहीतर काही काही जण अगदी नाताचं नातीच्या लेकराच्या लग्नापर्यंत चिंता करतात. ते करा करतात. त्यांचं कर्तव्य केलं, लेकराला शिकवलं, त्यांना मार्गाला लावलं. अलग लक्षामध्ये त्यांच्यामुळं अनाथेच्या करू नका. अलग लक्षामध्ये एकमेकांची मनं, जीवनसाथीची तुमचे मनं एकमेकांचे वेगवेगळे दुभंग देऊ नका. अविश्वास एकमेकावर करू नका. कारण की एकदा तुटलेली मनं, एकदा तुटलेल्या भावना म्हणजे एकत्र येत नाही. म्हणजे असं आहे की एकदा म्हणजे टूटा हुआ दिल कभी जे टूटे हुए दिल का आदमी कभी खडा नाही होऊ शकता, असा ते श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे. अलग लक्षामध्ये म्हणून त्या प्रकारचं मन तुटू देऊ नका, भावना तुटू देऊ नका, एकमेकाला सांभाळून घ्या. आणि अशाच प्रकारची म्हणजे सामाजिक परिस्थिती बदललेली आहे. अलग लक्षामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, बौद्धिक, आध्यात्मिक हे सगळं बदललेलं आहे. ते बदललेल्या परिस्थितीने स्वतःला ऍडजस्ट करून कसं जगायचे शिका. 50 वर्षाखालचा 46 वर्षाखालचा समाज आज अस्तित्वात नाही. विद्यार्थी नाही, शिक्षक नाही, समाज नाही, पालक नाही. मला सांगा तुम्ही आज तिसरीच्या मुलाला जर शिक्षकांनी मारलं चुकून तर ती बाई टिकून घेऊन शाळेत यायला लागली आहे. आणि बनविलं मुंडेमुखी आणि मी असं आता मी तरी मारता शिक्षक म्हणून अलग लक्षामध्ये. तरी पण आज सगळी पोरं तुम्ही मारले म्हणून आम्ही करीत आहोत. म्हणून किती तंत्रज्ञान प्रगत झालं. आपण दररोज घेतली अत्यंत म्हणजे तंत्रज्ञान, कम्प्युटर, मोबाईल हे सगळं जरी आलं मित्र तर या काळात सुद्धा शिक्षकाच्या 4 भिंतीशिवाय आणि संस्काराशिवाय माणूस घडूच शकत नाही असा माझा आत्मविश्वास आहे. कुठलंही काही जरी झालं कितीही जर तुम्ही पुढे गेला तंत्रज्ञानाच्या पुढे गेला तरी संस्कारक्षम माणूस, एका कवीने म्हटलेलं आहे, माणसाच्या गर्दीत माणूस शोधतो आहे. म्हणजे माणसाची गर्दी भरपूर आहे सुना, परंतु त्यामध्ये माणूस सापडत नाही. हा खंत एका कवीने व्यक्त केलेली आहे. म्हणून माझी नम्र विनंती आहे तुम्हाला की संस्कारक्षम तुम्ही आज का घडला, 50 वर्षानंतर एकत्र तुम्ही का आला, तुमचं स्नेह, तुमचं प्रेम, तुमच्यावर केलेले आणि संस्कार हे टिकलेले आहेत. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, गर्व आहे. आणि त्या तुमच्या प्रेमाच्या शिदोरीवर या पांघरलेल्या शालीच्या उभेमुळंच आणि या घातलेल्या हाराच्या प्रेमामुळं त्यांनी पण कणाकणातल्या त्या कळीकळीतल्या मुलांच्या कळीच्या प्रेमामुळंच आम्ही आमची पुढची वाटचाल करू. आणि तुम्ही सुद्धा एकमेकांच्या प्रेमाची शिदोरी घेऊन इथून गेल्यानंतर अशाच प्रकारचं प्रेम एकमेकांना द्या, शेजाऱ्यांना द्या आणि जीवनाचा आनंद लुटा. एवढा एक प्रेमाचा संदेश देतो. थांबतो. पुन्हा एकदा सत्कार केला, स्वागत केला, त्यावर धन्यवाद देतो आणि सांगतो आपण किती विस्कळीत झालेलो होतो एक 10 मिनिटापूर्वी. पण शाळेत शिकवत असताना गुरुजीने जसं आपल्याला स्तब्ध केलं तसं आजही त्यांच्यात ती कपॅसिटी टिकून राहिली. पण त्याच्यापेक्षा मला दुसरी वेगळी गोष्ट अशी वाटते की आज सुद्धा आपल्यामध्ये मोबाईलच्या काळामध्ये आपल्याला 1 मिनिट मोबाईल नाही ते जमत नाही. पण अशा काळात सुद्धा गुरुजींचं तुम्ही छानपणे ऐकले. तुमच्यामध्ये ती ऐकण्याची क्षमता अजून आहे. ते आपल्याकडे चांगलेपण आहे. तसंच आपल्याकडे चांगलेपण आपल्या उल्हासजीच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारमध्ये स्थापित झालेलं आहे. तर मी आपले प्रमुख पाहुणे उल्हासजी देबडवा यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत, आपलं मैत्रीपूर्ण व्याख्यान करावं. उल्हासजी देबडवा. पण 2-3 मिनिटात करावं. नाही, तुम्हाला वेळ आहे सर, भरपूर वेळ आहे. कशाचाही अंत माणसाने फार करू नये. त्यांना मोहनावरती त्याच्यावेळी पहिल्यांदा मी नमस्कार करतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं. आदरणीय गुंडे सर, गुंडे साहेब, अमोल गेले साहेब, सर्व गुरुवर्ग, आदरणीय व्यासपीठ, विशे देवराव सोडवत, सर्व उर्वरित बंधू भगिनी, थोडं बोलूया. सुटके गुरुजींनी सांगितलं आपण बाबा कसं राहायचं आहे सगळ्यांनी. म्हणून माझ्या मनात आलं सर बोलताना हिला काय कळते
तिला सांगायची काय गरज आहे. आता मी जर स्टेजच्या इकडल्या बाजूला म्हणलं की असं तुम्हाला किती ऐकावं लागलं किंवा कितीदा तुम्हाला वाटते आजही, तर 80% हात असे होते. पण आपल्याला हात तसे करायचे नाहीये. मनातल्या मनात करा. आणि इकडल्या बाजूला विचारतो मी, असं तुम्ही म्हणलात का रे, हात वर करा. सगळ्याला माहिती आपण असं म्हणलो, एकही हात वर येत नाही. बघू बरं इकडल्या साईडला, जेंटच्या साईडला, म्हणजे प्रामाणिकपणे तिला काय कळत नाही, तिला सांगायची काय गरज आहे, सांगायचा प्रयत्न केलो तिला काय समजत नाही रे, जाऊ दे रे, मोरू दे रे, असं म्हणतात. असं ज्यांनी म्हणलं असेल त्यांनी खरंच प्रामाणिकपणे हात वर करा. बघा एक तरी करेल का, तर इन्क्लुडिंग मी, मी करतो पण हात वर, कारण मी पण असाच होतो. म्हणजे 2003 पर्यंत, 2001 तुम्ही प्रिसाईज, म्हणजे त्यावेळेस किती वर्षाचा असेल बघा, तर 40 वर्षाचा असेल, 40. तर जवळपास त्या वर्षाच्या वयापर्यंत मी पण माझ्या बायकोला कधी काही सांगत नव्हतो, बोलत नव्हतो. सांगायची काय गरज आहे वाटत होती असं. म्हणजे आम्ही नवरा बायको होतो. परंतु एक लँड ऑफ फॉर्मचा कोर्स केला होता मी, त्याच्यात त्यांनी शेअर करा वगैरे 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 आम्हाला शिकवलं होतं. आणि मग मी शेअरिंग केलं माझ्या मिसेसच्या सोबत, रडलो पडलो सगळं झालं, चुकीची माफी बिफी मागितली, सगळं झालं. आणि त्याच्यानंतर मात्र आम्ही आता मित्र आहोत. ह्याच्यासाठी माझ्या बायकोला मान्य असेल तर तिने हात वर करावा, जास्त मान्य असेल तर दोन्ही हात वर करावे. तर मी असं म्हणतो की आता तरी मी 40ला शिकलो, तुम्ही सर 60 मध्ये तर शिकायला जिंदगी होत हसीन. मी सांगतो तो बघा जमलं तर विचार करा. त्याच्या चाव्या कशाचं जर माझी बायको जर परवानगी दिला तर तिनं सांगेल नंतर केव्हा तुम्हाला. आमचा नंबर ग्रुपवर आम्ही टाकून देतो नवरा वेळ नाही का आपल्याला. आपल्याला अमोलदेव साहेबांनी सांगितले की तुम्ही कॉन्ट्रीब्युशन थोडेसे जमा करा दर महिन्याला म्हणून. त्याच्याशी मी 100% सहमत आहे. पण त्याच्यामध्ये एक माझं सजेशन असं आहे की आपल्या सगळ्यांच्या कॅपॅसिटी सारख्या नसतात, तर थोडं व्हॉल्युंटरी ठेवा की ज्याला जेवढं जातं, पण कंपल्सरी कॉन्ट्रीब्युशन, परंतु अमाऊंट व्हॉल्युंटरी. ज्याला जसं शक्य आहे त्याने तसं त्याच्यामध्ये करावं. असं प्रकारचं जर सुरुवात जर केली तर मला असं वाटतं की ते जास्त टिकाऊ राहील. बघा प्रयत्न करू, एक सजेशन. आणि आपला हा बोलताना मला विश्वमन बोलताना सांगत होतं की मोबाईलचं वगैरे वगैरे सांगत होता. तर मी विचार सहज केला की बाबा हे मोबाईल किती आपल्या मागे लागला आहे. तर एक साधारणतः 10 वर्षाच्या नंतर मेडिटेशनची व्याख्या बदलणार. आता आपण लहानपणी होतो तेव्हा मेडिटेशन करायचं म्हणजे ध्यान करायचं म्हणजे काय करायचे आपले साधू संत सांगायचे. इथं पण एखादी कोणते थोडं थोडंसं एका मॅडमने सांगितलं होतं, त्यांनी लिफलेट पण दिले. तर वेळोवेळी त्याची व्याख्या बदलतात. 10 वर्षानंतर मेडिटेशनची व्याख्या सिंपल राहणार आहे. तुमचा मोबाईल तुमच्यापासून 20 मिनिटं दूर ठेवा, झालं मेडिटेशन. म्हणजे असं तुमच्या आपल्या नातवाच्या पिरियडमध्ये मेडिटेशनची व्याख्या 100% होणार आहे. हे समजूनच चालू. आता आपल्याला काय, आपण सगळ्यांचा मोबाईल बंद केला, माझा मोबाईल बाजूला टाकून दिले, काही फरक पडत नाही आपल्याला. तर तसं नवीन जनरेशनचं होणार नाही. तुम्ही करून बघा, नाही तर तुमच्या नातवाच्या हातातला मोबाईल ते बघता बघता काढून बघा आणि मग तुम्हाला समजते की जमदग्नी ऋषीचा अवतार आपल्या घरात जन्म घेतला आहे. आणि मग तुम्हाला त्याचं महत्व कळायला लागेल. तर अशा गोष्टी आपल्या लाईफमध्ये होत राहतात. थोडंसं आपण त्याच्याकडे जर डोळसपणे बघितलं तर आपल्याला काय करायचं काय नाही करायचं आपल्याला सुचायला लागते. आणि बऱ्याच जणांनी सांगितले की मस्तपैकी आपण एकमेकांशी बोलावं, शेअर करावं, आपल्याला जे वाटते ते मोकळ्यापणाने बोलावं. फक्त मोकळ्यापणाने बोलत असताना बायकोला थोडं थोडं नवऱ्याने सहन करावं. कारण इतके दिवस ते प्रेशर कुकर दाबून ठेवला तुम्ही, काय नाटकं करून समजा मी कामात बिझी आहे, नोकरीत बिझी आहे, धंद्यात बिझी आहे, मला वेळ मिळाला नाही, तिचं
तिचं बोलणं राहूनच गेलं. मग आता तुम्हाला तुला बोलला होता किंवा कोणीतरी बोललं होतं, त्यांचा गेट टुगेदर झाला होता, आपलं पण गेट टुगेदर करा, पुढच्या साईड आपली बायको चिडचिड करू नये म्हणून आपण तिला आता थोडं बोलतं करावं. असं तुम्ही त्या प्रेशर कुकरचं झाकण काढला तरी काढलं की पहिल्यांदा शिट्टी वाजेल बरं का. तर ती शिट्टी शांतपणे ऐका. मला असं वाटतं त्याच्यात तुम्हाला सगळ्यात जागा सापडतील. म्हणजे आपण कुठे कुठे काय काय गडबड करून ठेवलेली आहे मागच्या 50-60 वर्षांमध्ये, ती सगळं ती शिट्टीतून तुम्हाला कळेल. पण उसको अगर आप सुनोगे तो लाईफ बहुत हसीन है, एवढं मला नक्की या निमित्तानं सांगावं असं वाटतं. आणि इथं आम्हाला सगळ्यांना बोलण्याची, गेट टुगेदरला एन्जॉय करण्याची तुम्ही सगळ्यांनी संधी दिली, त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. आणि माझे 2 शब्द मी संपवतो. तुम्ही इथं आम्हाला फार आदर सन्मानाने इथं बोलवलं, खूप सत्कार केला सगळ्या पाहुण्यांचा. मुख्य म्हणजे आपल्या सगळ्या शिक्षकांना जे तुम्ही बोलवलं, गुरुजनांना, ती मला फार कौतुकाची गोष्ट वाटली, जी सहसा बऱ्याच घडत नाही. आपण म्हणतो पण घडत नाही. आणि बरेचसे गुरुजी आले सुद्धा आणि त्यांनी मन मोकळं केलं सुद्धा. तर ही एक फार चांगली बाब या बॅचनी केली आहे. आणि गेट टुगेदर म्हणजे बहुत सारी एन्जॉयमेंट भी आपने की, काय प्रवास फेरी काढली, हे केली. माझ्या बायकोला सांगत होतं, अगं ती प्रवास फेरी काढली, तुला असं वाटलं तुला एकदम अरे बहुत बढिया कर रहे. तो कॉम्प्लिमेंट्स टू ऑल ऑफ यू फॉर सच अ ब्युटिफुल गेट टुगेदर. थँक्यू अँड बेस्ट विशेस टू ऑल. नमस्कार. सगळ्यांच्या वतीनं बोलाचं आपण आभार व्यक्त करूया. आणि हे या सत्रातलं शेवटचं भाषण आहे. आपल्याला जेवण घ्यायचं आहे त्याआधी जागेवरून 1-2 मिनिटं अजून क्लोज होता. बालाजी पंडे आपले मित्र ज्यांनी या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली, ते आभार मानतील. त्या आभारानंतर आपण जेवण घेऊया आणि मग पुढच्या सत्रात आपल्या उरलेल्या गोष्टी करूया. जागतिक आरोग्य सेवेचे अध्यक्ष सदस्य मराठवाडा भूषण आदरणीय डॉक्टर दिलीपराव कोंडे साहेबांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षपद बसून या कार्यक्रमात शोभा वाढली. त्यामुळं स्नेहमिलन समितीच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. तसेच या ठिकाणी वेळातला वेळ पडतो, जरी मुखेड भूमिपुत्र जरी असले तर डोळ्याला एक मीटिंग असताना सुद्धा त्या मीटिंग सोडून देऊ या ठिकाणी उपस्थित असल्याचे वडील बंधुतुल्य महाराष्ट्राचं कृषी संचालक पद भूषवलेलं आणि निष्कलंक, कारण आजपर्यंत त्यांच्या चारित्र्यावर डाग नाही. कारण आपण आज आजच्या काळामध्ये पाहतो एवढ्या ट्रॅप पडल्या, एवढ्या कर्मचारी घरी गेले, निष्कलंक पद भूषवलेले आमचे सुरेशदादा आंबोलीकर यांनी या ठिकाणी प्रमुख विशेष अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी महाराष्ट्राचं भूषण आमचे 1 वर्ष जरी सिनियर असले तर महाराष्ट्राचं भूषण आणि निष्कलंक, कारण सचिव पद महाराष्ट्राचं भूषण असताना सर्व खालच्या पातळीवरचे जाणीव ठेवून अनेकांना सहकार्य केले. असे उल्हाजी देबोडकर त्यांनी सपत्नीक आपली परिचितता याने त्यांनी उपस्थित राहिल्याबद्दल त्या दोघांचंही मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी कौरवार साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार होते, परंतु त्यांना अडचण असल्यामुळं त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहिले. पण त्यांच्या अडचणी आम्ही लक्षात घेऊन त्यांचे पण जरी समजा उपस्थित असले तर त्यांची प्रेरणा आमच्या मागं आहे, त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो. या ठिकाणी आम्हाला शिकवलेले, आम्हाला ज्ञानार्जन केलेले सर्वच गुर्जर वर्ग, त्यामध्ये आवडते उपस्थित असले केडे सर, सोनटके सर, रुपेकर सर, एस बी कॅदर सर सुद्धा या ठिकाणी येऊन आम्हाला भेटून गेले. शोभा गुंडे सरांचं या ठिकाणी उपस्थित श्रद्धारे सर, एस बी टाकळे सर, बी जी पेटकर सर आणि या ठिकाणी निमंत्रण आणि उशिरा जरी दिलं असतं तो उपस्थित असलेले श्री महाराज कंपशेट्टी मूर्ती, रामराव काळेकर सर, मल्लिकार्जुन एकळे सर या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला आशीर्वाद ज्ञानादानाचं काम केलं. जरी प्रत्यक्ष केलं अप्रत्यक्ष केलं असं समजून त्यांचे मी मनपूर्वक समितीच्या वतीने आभार मानतो. आणि विशेषतः आमच्या भगिनी या ठिकाणी 4
वर्ग मैत्री आमच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. सुमनताई कुराडे, अरुणा चौडेकर, मनोरमा मिळवी, मानंदा पत्तेवार आणि संध्याताई जोशी यांचं मी आमच्या समितीच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. आणि सर्व वर्गमित्र या सर्वांचे मी आभार मानावं असं वाटत नाही, कारण आभार मानतो तर म्हणजे वेगळाच कार्यक्रम झाला असं वाटत. त्यामुळं आपण उपस्थित राहिला आणि आपण त्यांचे आभार तुमच्या सर्वांच्या वतीने मी परत एका व्यासपीठावरचे आभार मानतो आणि माझं आभार प्रदर्शन संपवतो. परत आपण या ठिकाणी मित्र बंडे आणि त्यांचे सहकारी सगळ्यांनी आपल्या सर्वांचा आभार मानले. मला एक प्रमुख गोष्ट सांगण्यासाठी मी उभारलो. मित्र, हे जे आपण जमलो दहावीमध्ये आपण सगळे एकत्र होतो. 10वी पास झालं, जसं एखाद्या नदीमध्ये 2 ओढके एका जागी आले आणि ते नदीला लाट आली, ते 2 ओढके गेले, दूर गेले, कुठे गेले काय माहिती. ते 2 ओढके, ते सगळे मोती, हे माळीतले मोती खूप विखरले होते आणि त्या विखरलेल्या मोत्याला एका जागी आणण्याचं काम बंडे भाऊ, दत्तू चौधरी सगळ्यांनी मिळून केलं. मला त्यांचे आभार मानायचे होते. मी तुमचा वेळ घेतला. धन्यवाद. आपण या सत्राचा शेवट पसायदानानं करणार आहोत. आपण अजून 2 मिनिट इथं पसायदानासाठी राहूया. त्यानंतर मी जेवण करण्यासाठी एक सिस्टीम सांगतोय की आधी आपले पाहुणे आणि गुरुजन वर्ग आणि महिला मंडळ यांना आपण बसण्यासाठी जी व्यवस्था आहे तिथे स्थान देऊया. महिलांना स्थान देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. गुरुजनांना स्थान देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि आपण सगळे मग आपल्याला जसं मिळेल, जागा मिळेल तशी, किंवा आपण बफे पद्धतीने जेवण घेऊया. मी पसायदांसाठी व्यासपीठावर निमंत्रित करतो आमचे मित्र विजय दीक्षित, सौ मुखेडकर मॅडम, त्यांच्यासोबत आणखी कुणी इथे पसायदान म्हणण्यासाठी येत असतील तर ते सर्वांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि आपल्या या सत्राचा शेवट आनंददायी पसायदानाने करावा अशी विनंती करतो. हॅलो
आतमध्ये जावं. त्यानंतर महिलांनी बसण्याची व्यवस्था आहे, आपला छानपैकी जेवता येईल. आज कोणाचा उपवास वगैरे असेल तर त्या पद्धतीचं सुद्धा इथं जेवण करता येईल. आणि मग त्या सर्वांना पोहोचल्यानंतर, सर्वांना व्यवस्थित बसता आल्यानंतर आपण जेवण घेऊया, कारण आपली जिम्मेदारी त्याच्यानंतरची. आणि मित्र हो, जेवण झाल्यानंतर कोणी जायचं नाही. आपल्याला एक ग्रुप फोटो घ्यायचा आहे, ग्रुप फोटो घ्यायचा आहे आणि त्याची कॉपी प्रत्येकाला आपल्याला द्यायची आहे व्हॉट्सअपवर. मग त्याने तुम्ही जशा पद्धतीने एनलार्ज करायचं आहे ते करून घ्या तुम्ही. हां, तर जेवण केल्यानंतर कोणीही जाऊ नये. आणि जेवण करत करत असताना हिंदी फिल्म गीते तुम्हाला गायला जातील, जेणेकरून जेवण तुमचं जास्त व्हावं, ही एक भावना आहे त्या पाठीमागे. माझ्या मित्रांना विनंती आहे, तुमच्या जे काही हिंदी पिक्चरमध्ये शिमारू के नए वीडियोस के लिए सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को दबाना न भूलें। कोई जब राह न पाए मेरे संग आए के पग पग दीप जलाए, मेरी दोस्ती मेरा प्यार, मेरी दोस्ती मेरा प्यार। कोई जब राह न पाए मेरे संग आए के पग पग दीप जलाए,
काहे ठोकर खाए मेरे संग आए के पग पग दीप जलाए। मेरी दोस्ती मेरा प्यार, मेरी दोस्ती मेरा प्यार। दोनों के हैं रूप हजार, पर मेरी सुने जो संसार। दोस्ती है भाई तो बहना है प्यार, दोस्ती है भाई तो बहना है प्यार। कोई मत नैन चुराए मेरे संग आए के पग पग दीप जलाए। मेरी दोस्ती मेरा प्यार, मेरी दोस्ती मेरा प्यार। है और अलविदा ना कहना। हा थांबा तसंच आता एक गाणं चलते चलते सगळं एन्जॉय करा. मेरे गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। चलते चलते मेरे गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। बीच राह में चलते बिछड़ जाए कहीं हम मगर, और सुनी सुनी सी लगे ये जीवन की डगर। बीच राह में चलते बिछड़ जाए कहीं हम मगर, और सुनी सुनी सी लगे ये जीवन की डगर। हम लौट आएंगे तुम यूं ही बुलाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। न जाने क्यों दिल से ये आवाज आई, मिलन से भी बढ़कर तुम्हारी जुदाई। इन आँखों के आंसू ओह क्या बात है. न कहे लाते मोती, अगर तुम न होते, अगर तुम न होते, हमें और जीने की चाहत न होती। अगर तुम न होते, अगर तुम न होते। धन्यवाद मित्रांनो, आजचा कार्यक्रम संपण्यामध्ये सर्व संपलेला नाही. जे काही तुमच्या पद्धतीने येऊ, एका ठिकाणी भेटू, बोलू. आता आपल्याला दुसरं प्रोग्राम उरलेलं नाही आणि 65 झालेली आहे. आता फक्त आपल्यासाठी वेळ देऊया, बस सुख दुःखामध्ये. विनंती आहे, चला पुढच्या कार्यक्रमात